महापालिकेत आयुक्तांची पत्रकार परिषद, विकास कामांचा आढावा सादर. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी आज महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन शहरातील सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा सादर केला. या पत्रकार परिषदेत आयुक्त गांधी यांनी वारणाली येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी, काळेखणी येथील लेझर शो, कारंजे व सुशोभीकरण तसेच सांगली शहरातील रस्ते, अतिक्रमण आणि भाजी मंडईच्या समस्यांवर उपाययोजना याबाबत माहिती दिली. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला नागरिकांचा बऱ्यापैकी सकारात्मक प्रतिसाद मिळत असून उर्वरित प्रलंबित कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री रोकडे व उपायुक्त उपस्थित होते. पत्रकार परिषदेत शहरातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर ते भारत सुखगर्णी पर्यंतचे असतात 3,70,00,000 रुपयाच्या मंजूर झालेल्या त्याचे काम आता प्रगतीत आहे. त्याच्यासोबतच वंटपुरी कॉर्नर ते चिवटे हॉस्पिटल जे रस्ता होता ट्रिमिक्स कॉन्क्रीट आपण करतोय, कारण त्या ठिकाणी नेहमीच वॉटर लॉगिंगचे इश्यू येत होता. तर ते आपण कॉन्क्रीटकरण पोलिसांची परवानगी नसल्यामुळे किंवा त्यांच्याकडून पण आता परवानगी मिळालेली आहे. तर आता लवकरात लवकर विदिन 4-5 डेज तिथे पण आपलं काम वगैरे सुरू होईल. त्याच्यासोबतच जेवढा आपले मुख्य काम होते, जे रखडलेले काम होते पीडब्ल्यूडी मार्फत, फॉर एक्झाम्पल काळीखांचा आपण सर्वांनी बघितलंच किती छान काम झालंय. त्या ठिकाणी फुटपाथ पण झालेला आहे, जेणेकरून लोकांच्या पण येण्याची सोपं होईल. त्याच्यासोबतच अमृत 2 मध्ये अजून काम चालू आहे. भारतनगर मिरज मध्ये जे काळीखान आहे त्याला पण पुनर्जीवनाचे काम चालू आहे. त्याची पण भरपाटा 2023 ची होती आणि 2 वर्षापासून काहीच काम झालं नव्हतं. आज आपण जाऊन बघा तिथे जवळपास 60% काम झालेलं आहे. हे प्रोग्रेस आहे मागच्या 5 महिन्यात झालेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी एवढा अडचण होता, अतिक्रमणाचे इश्यू होता किंवा टेक्निकली अडचण होता, ते सगळे अडचण आपण सॉल्व्ह करू. म्हणजे मार्च पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला परत जसा काळीखंड सांगलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला तिथे एकदम खूप चांगला वॉकवे आणि फुटपाथ प्लस कॅन्टिलीवर बसण्याची जागा पार्क वगैरे एक चांगला मार्च पर्यंत आपल्याला दिसेल. जे काम 6,68,00,000 आहे 2 वर्षापासून बंद होता, आता काम चालू आहे आणि मार्च पर्यंत पण काम कंप्लीट होईल. कुपवाड येथे वारणाले जे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे त्याचे पण सगळे काम कंप्लीट झाले. फक्त ऑक्सिजन प्लांटचं काम राहिलेलं आहे, ते पण आता काम चालू आहे. आणि तिथे अॅन्युअलच्या अंतर्गत भरती प्रक्रिया होती ती पण संपलेली आहे. पूर्ण पारदर्शक प्रमाणे अॅन्युअलच्या अंतर्गत भरती प्रक्रिया झालेली आहे. कुठल्याही कोणाची आतापर्यंत आक्षेप एक्विजिशन कुठलेही नाही आली आणि त्याची पण आपल्याला अपॉइंटमेंट ऑर्डर गेलेली आहे किंवा काही दिवसात जाणार आहे. त्याच्यासोबतच आपला जे 24-25 मध्ये जिल्हा वार्षिक योजना होती त्याच्यामध्ये सुवर्ण जयंती नगरोत्थान, दलित वस्ती आणि नागरी वस्ती हे सगळे मिळून 6,57,00,000 रुपयाची बचत झालेली आहे. तर हे फार मोठा योजना आहे. म्हणजे 6,57,00,000चे बजेट समजा याच्यामध्ये आपण 10 कामांची सुरू घेऊ शकतो. यावर्षी पण होणार आहे. जवळपास 125 कामांची आतापर्यंत आम्ही प्रोसेस केलेली आहे. त्याच्यामध्ये 25 काम जे काही 20 काम होते जे 25 लाखचे वर होते ते ऑलरेडी आम्ही प्रोसेस केलेलं आहे आणि ते जे अस्थायी समितीकडे जाणार होते ऑलरेडी प्रोसेस झालेला आहे आणि त्याच्या पण वर्क ऑर्डर पुढच्या काही दिवसात परफॉर्मन्स रिपोर्ट वगैरे सबमिट करून आम्ही करणार. नाट्यगिरीचा प्रपोजल होता. प्रत्येक शिक्षकांना एक आम्ही रोड मॅप दिलेला आहे की एआय च्या माध्यमातून आपण प्रत्येक महिना टेस्ट घेतोय. प्रत्येक मुलांचे डिजिटल रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलेले आहे आणि त्या रिपोर्ट कार्ड मध्ये कुठल्या मुलांच्या कुठल्या महिन्यामध्ये काय प्रोग्रेस झाला याची आपण सेंट्रलाइज ट्रॅकिंग करत आहोत. आता याच्यामध्ये इम्पॅक्ट ते आपल्याला आता पण 6-7 महिन्यानंतर आपल्याला दिसायला मिळेल. जेव्हा बेसलाईन असेसमेंट पैकी समजा की कोणा मुलं आहे ते त्याला इंग्लिश वाचता येत नाही, त्याच्यानंतर ते इंग्लिश वाचता येत नाही की नाही हे मी पण बघू शकतो, कारण प्रत्येक मुलाच्या डिजिटल रिपोर्ट कार्ड तयार केलेला आहे. त्याच मुलाला आपण 6 महिन्यानंतर परत चाचणी घेऊन प्रत्येक महिन्यात चाचणी घेऊन त्यांची अध्ययन स्तर वाढला की नाही त्याच्या बाबतीत आपला एक प्लॅन चालू आहे. मला पूर्ण विश्वास आहे की पुढच्या 6 महिन्यात प्रत्येक म्हणजे महापालिकेच्या शाळांमध्ये जेवढ्या मुलं किंवा पोलीस शिकतात त्याच्या अध्ययन स्तरामध्ये आमचा असा टार्गेट आहे की 50% पेक्षा जास्त वाढ झाला पाहिजे. मॅथ्स असू द्या, इंग्लिश असू द्या, मराठी असू द्या आणि त्याच्या बाबतीत प्लॅनिंग होत आहे. आम्ही विधी अवेलेबल करून दिला आणि त्या ठिकाणी जवळपास 80 नवीन आणि त्या ठिकाणी आम्ही मोठी धारक जे असतात जे लायसन्स आहे त्यांना आपण पुनर्वसन करण्याचं नियोजन वगैरे केलेलं आहे. त्याच्यासोबतच जवळपास 12 कोटी रकमेची एक टीव्ही केंद्राची लँड होती आकाशवाणीची कोल्हापूर रोडला, ते महानगरपालिकेच्या ताब्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी आम्ही भविष्यात
शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे उभारून या ठिकाणी कमर्शियल आपल्याला उत्पन्न कसं मिळेल त्याच्या बाबतीत पण आपण हे करतो. सर्व नमस्कार. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकामध्ये आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही आपल्याला सांगितलं गेलं, मागच्या 2 वर्षात शासकीय काळामध्ये काय काय आपल्याला उपलब्धी होती ते आपल्याला सांगू इच्छितो. सामान्य प्रशासन विभागामध्ये जवळपास 350 लोकांना घेण्यात मोठी प्रमाणात पदोन्नती देण्यात आलेली होती, जी आतापर्यंत कधीच दिलं नाही. त्याच्यासोबतच घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रत्येक वाहनावर GPS आम्ही लावलेला आहे आणि ते प्रत्येक नागरिकांना त्याची लाईव्ह ट्रॅकिंगच्या पण उपलब्ध सुद्धा आपण देण्यात आहोत. त्याच्यासोबतच PWDच्या टेंडर्समध्ये पारदर्शकप्रमाणे आपण टेंडर राबवून जवळपास मागच्या DPDCमध्ये 6.5 कोटीचं बजेट आपण केलं. या DPDCमध्ये आतापर्यंत 1.5 कोटीचं बजेट केलं. एमकॅपच्या कामात म्हणून 1.5 कोटीचं बजेट केलं आणि 25-26च्या DPDCमध्ये पण जवळपास तेवढंच 7 कोटीचं बजेट होणे अपेक्षित आहे आणि त्याच्यामधून आपण अजून फंड्स आणून अजून वर्क्स वगैरे सँक्शन करता येईल. त्याच्यासोबतच महानगरपालिकामध्ये पहिल्यांदा आकांक्षी शौचालयामधून AC शौचालय बसवण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे आपण 10 कम्युनिटी टॉयलेट बसवणार आहोत. त्याच्यासोबतच 50 पर्सनल टॉयलेट वगैरे बसवणार आहोत. हे सगळे प्लस कुपवाड स्कीममध्ये कुपवाड ड्रेनेजचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये 270 किलोमीटरपैकी 243 किलोमीटर ड्रेनेज काम कंप्लीट झालेलं आहे. पुढच्या 3 महिन्यात कुपवाडचं पूर्ण काम पण कंप्लीट होईल. 10 किलोमीटरवर सोडून बाकी सगळे रोडचं डिस्ट्रीब्युशन पण करण्यात आलं आहे आणि आपण महाराष्ट्रात पूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे या टूच्या अंतर्गत नंबर 1वर आहे. हे पण सांगायला मला आनंद होतोय. हे सगळे काम आपण मागच्या 2 वर्षात केलेले आहोत. पुढे पण आपण करणार आहोत. बरेच काम आता पेंडिंग आहे, बरेच काम आपण हाती घेतलेलं आहे. ते सगळे काम करून आपण सांगली मिरज कुपवाडच्या लोकांसाठी एक चांगल्या प्रशासन देण्यासाठी मी पण आणि येणारा बॉडी पण कटिबद्ध आहे. धन्यवाद. सर, राहिलेले पेंडिंग कामं किती दिवसापर्यंत पूर्ण करेल? पेंडिंग काम वेगळे वेगळे असतात. काही रोडचं काम आहे, काही वॉकिंग ट्रॅकचं काम आहे, काही लाईटचं काम आहे. ते पण काम आम्ही टप्प्याटप्प्यात सगळे 1-2 महिन्यात, काही 3 महिन्यात, काही 1 वर्षात सगळे पूर्ण करू. सध्या पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेचं काय ठोस उपाययोजना राहणार आहे त्यासाठी? महानगरपालिका आता मोकाट कुत्र्यांसाठी एक सेपरेट डॉग शेल्टर करणार आहे. त्याचे प्रपोजल पण DPDC इथून पाठवलेलं आहे. तिथे मंजूर काही दिवसात होईल आणि त्याच्यानंतर 150 कुत्र्यांच्या केजेस आणि 500 कुत्र्यांचे ओपन शेल्टर आपण तयार करू. तिथे आपण नियोजन करणार आहोत.